श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो. आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे. बाळांनो, स्वतःला कधीच कमजोर समजू नका. आजपर्यंत तुमच्या मनाच्या दुर्बलतेमुळे तुमच्यावर खूप अन्याय, खूप अत्याचार झालेला आहे. त्यामुळे दुर्बलतेची जी चादर तुम्ही पांघरून घेतलेली आहे, ती चादर तुम्ही पहिला काढून फेका. तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्ही दुर्बल नाही, तर तुम्ही धीट आहात, धाडसी आहात. जेव्हा तुम्ही ही दुर्बलता काढून फेकाल, तेव्हाच तुम्हाला कळेल की आजपर्यंत तुमच्यावर बाहेरच्या कोणी इतरांपेक्षा तुम्ही स्वतःच तुमच्यावर खूप अन्याय केलेला आहे. तुम्ही तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा, तुमची स्वप्ने यांचा तुम्ही स्वतःच कितीतरी वेळा त्या स्वप्नांना मारून टाकलेले आहे. बाळा, आजपर्यंत तुम्ही ज्या लोकांसाठी इतके झटलेला आहात, इतका त्यांच्या मनाचा तुम्ही विचार केलेला आहे, पण त्या लोकांनी कधीच तुमचा विचार केलेला नाही. तुम्ही ज्या लोकांना आपली माणसे मानत होता, त्या माणसांनी कधीच तुम्हाला मानलेले नाही. कायम तुम्हाला परकेपणाची वागणूक दिली. तुम्हाला सर्वांपासून दूर ठेवण्याचा, तुमच्याच माणसांपासून तुम्हाला दूर ठेवण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला. सर्वांच्या मनात तुमच्याविषयी वाईट, खोटे नाटे विष पेरले, जेणेकरून त्या सर्वांनी देखील तुमच्यापासून लांब जावे, तुम्हाला परके करावे. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. या सर्व गोष्टींनी तुम्हाला खूप दुःख झाले, तुम्ही खूप रडलात. पण जो माझ्या प्रामाणिक भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्याच्या त्या वाईट कर्माची स्वतः आम्ही देत असतो. त्यांनी ज्या पद्धतीने तुमच्या माणसांपासून तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या कितीतरी पटीने दूर त्या लोकांना आम्ही स्वतः करणार. आणि तुमच्या माणसांच्या मनात, त्यांच्या जीवनात तुमचा प्रवेश खूप वेगाने होणार. जो तुमच्या वाईटावर उठेल, तो स्वतःच त्याच्या स्वतःच्या पायांवर दगड पाडून घेईल. बाळा, तुझ्यासोबत आमचा आशीर्वाद नेहमी असाच असणार आहे. कारण तुम्ही खरे आहात, सच्चे आहात, तुम्ही खूप प्रामाणिक आहात. आणि म्हणूनच तुझे स्थान आमच्या हृदयात आहे. त्यामुळे बाळा, तू घाबरू नकोस. तुझी ही आई तुझ्यावर कोणताच अन्याय होऊ देणार नाही. जो माझ्या बाळाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्याची वाट ही या आईशी आहे. त्यामुळे बाळा, तू निश्चिंत राहा आणि नेहमी आनंदी राहा, खुश राहा. सगळे तुझ्यासोबत चांगलेच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल, तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या मनात ज्या गोष्टीने घर केलेले आहे, त्या गोष्टीने एवढे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस.
ज्या गोष्टीची जी भीती तुझ्या मनात साचलेली आहे त्या भीतीला वाट मोकळी कर. त्या भीतीला जाण्यासाठी रस्ता मोकळा कर. तुम्ही जितके त्या गोष्टीला घाबराल तेवढी ती गोष्ट तुम्हाला खूप मोठी वाटू लागेल. तुम्हाला भीती दाखवू लागेल. त्यामुळे तुम्ही पहिला घाबरणे सोडून द्या. घाबरून कधीही मार्ग मिळत नसतो. भीतीने समोर खुले असलेले रस्ते देखील दिसेनासे होत असतात. तुझ्या त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आम्ही तुला दाखवलेला आहे. पण तुमचे आम्ही दाखवलेल्या मार्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तुम्हाला आम्ही दाखवलेला मार्ग दिसेनासा झालेला आहे आणि तुम्ही फक्त आता पुढे कसे होणार, काय होणार याच विचाराने, याच भीतीने तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात. तुमचा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर तुमच्या मनात कोणतीच कुशंका, शंका न आणता आम्ही दाखवलेल्या मार्गावर निसंकोचपणे तुम्ही चाला. योग्य मार्गावर तुम्ही पोहोचा, जिथे सर्व गोष्टी या सगळ्या व्यवस्थित नीटनेटक्या अगदी तुमच्या मनासारख्याच घडतील. बाळांनो, विश्वास ही अशी शक्ती आहे जी शेवटचा श्वास घेत असलेल्यालाही पुन्हा पहिल्यासारखे ठणठणीत बनवू शकते. त्यामुळे कधीच तुमच्या मनातील विश्वास कमी होऊ देऊ नका. फक्त विश्वास ठेवा, सगळे चांगलेच होणार. घाबरू नका. स्वतःला कधीच एकटे समजू नका, कारण आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे, हे लक्षात ठेवा. भिवू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत. तू काळजी करू नकोस. तुझे सगळे चांगलेच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.